2024 या नवरात्र महोत्सवातील तिसरा दिवस प्रवचनाचा विषय आहे स्मृती। या स्मृतींचं विवेचन आपण या ठिकाणी श्रवण करत आहोत। स्मृतींचं विवेचन श्रवण करत असताना आचार्यांची विरह अवस्था आपण या ठिकाणी अनुभवली की जो साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू, ज्या साधनदात्याने आचार्यांना घडवलं मढवलं, परंतु असन्निधान दिल्यामुळे ती ज्या विरहावस्थेवर गेलीत, त्या अवस्थेमध्ये ज्या साधनदात्याने हा परिवार श्री गोविंद प्रभू यांना निरवला, त्यांच्याकडे सोपविला, त्या परमेश्वर अवताराच्या संदर्भातही की माझा श्री चक्रधर तोच मला भेटवा, तोच मला द्या, आणि भिक्षा मागत असतानाही श्री चक्रधर द्या, बस एवढेच वाक्य आचार्यांच्या मुखात होते। श्री प्रभूंची भेट झाल्यानंतरही महादायीसेला आचार्य म्हणतात की हा देव माझा नाहीये, माझा देव तो श्री चक्रधर। आणि श्री गोविंद प्रभू सुद्धा म्हणतात की हो बरोबर आहे। आचार्य म्हणतात तेच बरोबर आहे, आम्ही तो देव नाही, त्याला जो पाहिजे तो देव आम्ही नाही। परंतु नंतर लटकेच म्हणल्यामुळे परमेश्वराचा कृपा आहे, त्या कृपेने आचार्य सावध झाले आणि श्री गोविंद प्रभूंच्या सन्निधानामध्ये ते हा सर्व परिवार राहू लागला। काल आपण इथपर्यंत आलोय। 14 वर्षाचं सन्निधान स्वामींच्या मागे सर्व परिवाराला श्री प्रभू बाबांचं लाभलेलं आहे। श्री प्रभु प्रत्यंतरे भट्टोबास गंगा तीरागमनी तीर नमस्करणे। श्री प्रभु प्रवृत्त्यंत नंतरे म्हणजे श्री प्रभु बाबांनी आपलं अवतार कार्य संपवल्यानंतर भट्टोबास गंगा तीरागमनी तीर नमस्करणे, त्या परमेश्वराच्या विरहामध्ये एक तर सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू सोडून गेले, तो विरह त्याच्यातून कसे तरी सावरले आणि ज्यांच्याकडे सोपवलं होतं श्री गोविंद प्रभू, त्यांनीही आपला अवतार कार्य आता संपवलेलं आहे। या दोन्ही परमेश्वर अवताराच्या विरहामुळे आचार्यांना परमेश्वरपुरात रुद्धपुरात, ज्याला आपण म्हणतो की मन रमणे, स्थितप्रज्ञ होणे, ते आचार्यांना त्या ठिकाणी ते बेचैन झाले। ते दुःख, तो विरह त्यांना सतवू लागला, सतत तेच विचार। त्यामुळे आचार्य भक्तजनासहित गंगा तीर नमस्कारण्याकरता वृद्धपुरून पुन्हा गंगा तीरला आलेले आहेत। ऐसा बहुतेका दिसा वेय संवत्सरी माघ मासी वधी चवथीचा दिसी श्री गोविंद प्रभू ही प्रत्यंतर केले। माघ महिन्यातील वेय संवत्सर वेय संवत्सर आहे आणि तिथी आहे चतुर्थी, वार आहे शुक्रवार। या दिवशी श्री प्रभू बाबांनी आपलं अवतार कार्य संपवलं। भट्टोबासा भक्तिजना थोर दुःख झाले,
आणि श्री प्रभू बाबांनी आपला अवतार कार्य संपवल्यामुळे सर्व भक्त परिवाराला भट्टासहित अत्यंत दुःख झालेलं आहे. परमेश्वर विरहाचं दुःख आहे, हे लौकिक जीवनातलं दुःख नाही. जे दुःख आपल्याला होतं, एकतर जी वस्तू आपली आहे ती गेल्याचं दुःख आहे, किंवा आपल्या आवडीचा व्यक्ती गेल्याचं दुःख आहे, किंवा सत्ता होती ती गेल्याचं दुःख आहे, संपत्ती होती ते गेल्याचं दुःख आहे. परंतु हे दुःख ते नाहीये. इथे सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा, पद असं कशाचंही दुःख नाही. तर हे दुःख मात्र कशाचं आहे? जो साधनदाता, जो परमेश्वर, ज्या परमेश्वरासाठीच आपण सर्व जीवन व्यतीत करतो आहोत, सर्वस्व परमेश्वराला आता आपण बहाल केलेलं आहे. काल झालेल्या दृष्टांताप्रमाणे देव माझा आणि मी देवाचा या स्थितीवर असलेले सगळे भक्तजन आहेत. म्हणून परमेश्वरच नाही तर आता जगायचं कोणासाठी, राहायचं कोणासाठी? हा याचं दुःख आहे भक्तिजनांना, भट्टवासांना ते दुःख आहे की देव जो चालता बोलता देव समोर, ज्या परमेश्वराचं प्रत्यक्ष सन्निधान लाभलं, ज्यांनी लालन पालन केलं, ज्यांनी सर्व इच्छा पूर्ण केल्या, ज्यांनी सेवेचा स्वीकार केला, ज्यांनी भावाचा स्वीकार केला, ज्यांनी आरतीचा स्वीकार केला, ज्यांनी तळमळीचा स्वीकार केला, तोच साधनदाता आता आपल्यातून गेलेला आहे. त्या क्रियेचं दुःख आहे भक्तिजनांना आणि भट्टवासांना सुद्धा, की साक्षात परमेश्वर नाही, त्याचं सन्निधान लाभलं, तोच साधनदाताच आता समोर नाही. ते दुःख शब्दामध्ये व्यक्त नाही होऊ शकत, ते दुःख शब्दात व्यक्त होऊ शकत नाही. एखादा जर व्यक्ती आपल्या आवडीचा असेल, महिना 2 महिन्याने प्रवासात जरी एखादी ओळख झाली आणि 7-8 दिवसाचा जरी सहवास झाला आणि 2 जण जरी विभाग करत असतो, आपण एकमेकापासून दूर जात असतो, तरी सुद्धा आपल्याला 4-5 दिवस करमत नाही. झालेला जो संवाद असतो, झालेली जी जवळीक असते, एकमेकाला आपण जे समजून घेतलेलं असतो, त्या क्रियेने जे आत्मत्व निर्माण होतं, त्या आत्मत्वामुळे सुद्धा विरह निर्माण होतं. तर इथे तर प्रत्यक्ष परमेश्वराचं सन्निधान लाभलेलं आहे. परमेश्वराने सर्व प्रवृत्ती वृत्ती जाणून सर्व गोष्टी केलेल्या आहेत आणि तोच गेलेला आहे. तो परमेश्वरच नाहीये, तर किती दुःख असेल त्या क्रियेचं. म्हणून भक्तजनांना हे दुःख आहे, भट्टवासांना ते दुःख आहे. मग तेनेच दुःखे भट्टवास गंगा तीरासी आले. आणि ते दुःख विसरण्यासाठी, ते दुःख विसरण्यासाठी परमेश्वराने जे साधन विहिलं, तिच्या संबंधा गेले ते तुले ओटे गोटे आद करून तुम्हा नमस्करणी किंगा. जर हे दुःख विसरायचं असेल आणि परनिष्ठ कामानुक करून घ्यायचे असेल, अयोग्यता नसून योग्यतेचा प्रवास करायचा असेल, तर आपल्याला विधी वेला आणि आपल्याला साधन वेलं की येथीच्या संबंधा, म्हणजे परमेश्वराच्या संबंधामध्ये गेलेले जे जे ओटे गोटे, ज्या ज्या वस्तू आहे, जे जे ठिकाण आहे, जो जो भक्त आहे, त्या सर्वांना तुम्ही नमस्कार करा, त्या सर्वांना तुम्ही भेटा, तिथे विधिरूप क्रिया करा. ही आज्ञा, हा विधी परमेश्वराने असन्निधानामध्ये आपल्यासाठी आता लिहिलेला आहे. म्हणून ते दुःख विसरण्यासाठी, परमेश्वराच्या विरहाचं दुःख विसरण्यासाठी आचार्य भक्तिजनासहित गंगातीर नमस्कार करण्याकरता आलेले आहेत. आपणही आपल्या जीवनामध्ये जेव्हा ज्या वेळेला वैफल्यग्रस्त होतो, ज्या ज्या वेळेला मन कुठेतरी बेचैन होतं, तर त्या वेळेला आपणही देवधर्म वाढवावा, ईश्वरपैकीच्या क्रिया आपण वाढवाव्यात, देवधर्माकडे जास्त लक्ष द्यावं. त्या क्रियेमुळे आपलंही मन जे पांगलेलं आहे, भंगलेलं आहे, दुखलेलं आहे, मनस्थिती खराब झालेली आहे, यथास्थिती खराब झालेली आहे, ती पूर्ववत जर आपण व्हावी असं वाटत असेल, तर आपल्याकडे एक उपाय आहे की ती परमेश्वराने विहिलेलं स्थान असेल, प्रसाद असेल, नाम असेल, चरित्र असेल, त्याचं चिंतन करा, त्याचं मनन करा, त्याचं निदध्यासन करा, त्याला आठवा. त्याला आठवून तुम्ही तुमचं दुःख करा, तुमचं दुःख कमी होईल, उणं होईल आणि तुम्हाला एक नवीन बळ मिळेल,
ईश्वर कार्य करण्यासाठी, धर्मरूप कार्य करण्यासाठी. म्हणून भट्टोबास भक्तिजनासहित गंगा तीराचे स्थान वंदन करण्याकरता आले. सरीसे लक्ष्मीधर बा बाई देवोबा महादाईसे कोथळोबा पोमाईसे. सोबत आचार्यांच्या लक्ष्मींद्र भट्ट देऊळवाडेकर आहेत, बाईदेव बास आहेत, महादाईसा आहे, कोथळोबा आहे, पोमाईसे आहे, साधे आहे, मुख्याने केही आणि काही भक्तजन आहेत. ऐसे रावस गावापासो, रावसगाव म्हणजे रामसगाव, डोमे ग्राम विहिरी थडिये नमस्करिली. रामसगाव ते डोमे ग्राम गोदावरीच्या दोन्ही किनाऱ्यावर जो परमेश्वराने लीला क्रीडा केल्यात, जे ओटे गोटे आहेत, त्या ठिकाणाला नमस्कार करीत, वंदन करीत, त्या ठिकाणच्या लीला आठवत, त्याचं चिंतन करत आचार्य भक्तिजनासहित कुठे आले? डोमेग्राम या तीर्थक्षेत्रावर स्वामी इथे आलेले, आपलं आचार्य आलेले आहेत, भट्टोबास आलेले भक्तिजनासहित. प्रतिष्ठानी पंचरात्री घातली, हे सर्व नमस्कार करून येत असताना डोमेग्रामच्या अगोदर आचार्य भक्तिजनासहित पैठणला 5 दिवस 5 रात्र त्या ठिकाणी थांबलेले आहेत. पैठणला प्रतिष्ठानी श्री चांगदेवराव गोसावी यांचे चरण शरण. परमेश्वराने आपलं नाम विहित करत असताना सर्व साधकांना पैठणचा अभिमान घेऊन आपलं नामस्मरण जे विहित नाम, तिथे प्रतिष्ठानी हा शब्द उच्चारलेला आहे. का हो प्रतिष्ठानच? देवता अनेक ठिकाणी फिरले महाराष्ट्रामध्ये, डोमेग्रामला सर्वात जास्त राहिले, प्रतिष्ठानच का? डोमेग्रामीची श्री चांगदेवराव म्हणता आलं असतं, सिन्नरचे म्हणता आलं असतं, प्रतिष्ठान का? पैठण येथूनच खऱ्या अर्थाने परमेश्वराने जो धरणाचा विडा उचललेला आहे. अनुसरणाचे पाटे पुटे सुदले भोगावते. 3 परमेश्वर अवतार एकत्र आहेत तिथे. श्री गोविंद प्रभू आहेत, श्री दत्तात्रेय आहेत. त्यांनी स्वामींना तिथे अनुसरणाचे पाटे पुटे सुदले म्हणजे यतिमुनीचा वेश श्री स्वामींना भोगावतीला या 2 परमेश्वर अवतारांनी प्रदान केलेला आहे. यती म्हणजे यत्नशील, मुनी म्हणजे मौनशील. यती म्हणजे ब्रह्मचर्यत्व आणि मुनी म्हणजे अहिंसकत्व. याचे 2 अर्थ आहेत. ब्रह्मचर्यत्व आणि अहिंसकत्व 2 गोष्टी जीवनामध्ये जरी आपण साधकांनी पाळल्या तरी ईश्वर प्राप्ती. 2 गोष्टीपासून, अहिंसा, मानसिक हिंसेपासून बाकीच्या सगळे हिंसा, आणि अष्टविध ब्रह्मचर्य त्याच्यातलं शक्य नाही, ते कृष्ण चक्रवर्ती होते. म्हणून तो जो अभिमान आहे, आणि तिथून सुरुवात केली खऱ्या अर्थाने परमेश्वराने. एकांतातून परमेश्वर लोकांतात आलेले आहेत. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू खऱ्या अर्थाने एकांतातून लोकांतात आले पैठणपासून. इथून पुढे परमेश्वराने परिवार जोडलेला आहे. बायसेला प्रेमदान दिलं, तिथून स्वामींच्या सोबत भक्त आहेत. त्याच्या अगोदर स्वामींसोबत भक्त नाहीत, स्वामी एकटे आहेत. म्हणून विशेषत्वाने पैठणचा अभिमान देवाला आहे. विशेषत्व अवघे नगर सव्य घालोन नमस्करिले. अवघे नगर सव्य घालो, सव्य आणि अपसव्य, डावी आणि उजवी बाजू. सव्य म्हणजे उजव्या बाजूने, उजव्या बाजूने प्रत्येक ठिकाणी आचार्यांनी पूर्ण पैठण नगरमध्ये जिथे तिथे स्वामींचं विहरण वर्तन झालं. ढोरेश्वर असेल, उंचमड असेल, शास्त्रमड असेल, गणपतमड असेल,
केदारेश्वर मंदिर असेल, भोगावती असेल, चरित्र पैठणचे वाचताना अनेक ठिकाणांचा उल्लेख पैठणच्या चरित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. अनेक ठिकाणी देव पैठणमध्ये फिरलेत. त्या सर्व ठिकाणी आचार्य भक्तिजनासहित फिरलेले आहेत. ते त्या ठिकाणी जाऊन आचार्यांनी ते सर्व परमेश्वराच्या संबंधात गेलेले सर्व ठिकाणी नमस्कार केले. मग आपल्यालाही परमेश्वराची आज्ञा आहे. आम्ही जेव्हा रस्त्याने प्रवास करतो, लक्षात ठेवा, आपल्या प्रवासामध्ये जर एखादं छोटं मंदिर असेल, एखादा छोटा आश्रम असेल, एखादा परमेश्वराचा अनुसरलेला साधक राहत असेल, तर त्याचं डावलणं आपण करू नये. तिथे आवर्जून आपण जाऊन नमस्कार केला पाहिजे. तिथे आवर्जून आपण गेलो पाहिजे. ही परमेश्वराची आपल्याला आज्ञा आहे, तो विधी आहे. आचार्य पंचाळीसवरून येत असताना पंचाळीसवर डावलून आले. त्यावेळेला स्वामींनी आचार्यांना शिक्षा पण केली. मायेसनी देमती कैसे निडावलेली. तू पुरी पांढरीहून वापस येत होतास आणि 45 वर्ष असलेलं महास्थान, जिथे प्रत्यक्ष परमेश्वर श्री दत्तात्रय प्रभू यांचं प्रत्येही भोजन आहे आणि आमचाही त्या चरणस्थानाला चरणस्पर्श आहे आणि तिथे परमेश्वराची साधक देमाईसा राहते आहे. हे दोन साधन आहेत, जड आणि चेतन. स्थान हे जड आहे, प्रसाद हा जड आहे, परंतु वासनिक, उपदेशी, नामधारक, अनुसरलेला, बोधवंत, चर्यावंत, दर्शनीया हे सर्व चेतन साधन आहे. लक्षात ठेवा. म्हणून जडापेक्षा चेतन थोर. म्हणून आपल्याला आपण प्रवास करताना जिथे जिथे आपल्याला माहिती की ते मंदिर आहे, इथे एखादा साधू राहतो, इथे छोटासा आश्रम आहे, तर आपण डावलून जाऊ नये. तिथे जाऊन आवर्जून आपण तिथे असलेल्या साधनवंताची भेट घेतली पाहिजे. जरूर आपण भेटावं, न भेटता जाऊ नये. डावलण्याचा दोष लागत असतो, लक्षात ठेवा. मग आपल्या जीवनामध्ये अनेक समस्या निर्माण होतात. डावलण्यामुळे यश असं आल्यासारखं दिसतं, लांब निघून जात. आल्यासारखं दिसतं, लांब निघून जात. आपण तसं डावललं, भेटू नंतर काय कुठे जाणार आहे. किंवा वैचारिक मतभेद असले तरी मनुष्य टाळतो. त्याचं आपलं पटत नाही, नको तिथं जायला. किंवा तो आपल्या विचारात नाही, नको तिथं जायला. ही जी मानसिकता आहे आपल्यामध्ये, ईश्वर पैकीच्या कार्यामध्ये ही मानसिकता काही कामाची नाही. हा लोकव्यवहार लोकव्यवहाराच्या पातळीवर आहे आणि परमार्थ हा परमार्थाच्या पातळीवर आहे. वैचारिक मतभेद जरी असले तरी सुद्धा तो ईश्वराचा साधक आहे, ईश्वराचं साधन आहे आणि ईश्वराने ते मला विहिलेलं आहे. आपण आवर्जून जायला पाहिजे. भले तुम्ही तिथे जाऊन काय क्रिया करा न करा भाग तुमचा, परंतु निदान जाऊन नमस्कार करावा, दंडवत करावा, हा विधी आहे. तिथे जाऊन आपण एवढं तरी करायला पाहिजे, डावलू नाही. म्हणून ते जे आलेलं आहे, सव्वे हात घालो अवघे प्रतिष्ठान नमस्करिले, एका दोन ठिकाणी सोडून देता आले असते. तसं नाही. प्रत्येक ठिकाणची योग्यता वेगळी. लक्षात ठेवा. प्रत्येक स्थानावरची योग्यता वेगळी. कारण प्रत्येक स्थानावर वेगवेगळ्या लीळा वेगवेगळ्या जीवासोबत घडलेल्या आहेत आणि वेगवेगळे प्रसंग आहेत. त्या ठिकाणावर गेल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की इथे देवांनी नेमकी या ठिकाणावर केलंय काय. तसं आपण इथे आल्यानंतर या स्थानाची लीळा, याच्यात 11 ओटे आहेत. या एकाच ओट्यामध्ये 11 ओटे आहेत, 11 स्थान आहेत. लक्षात ठेवा. आपल्याला दिसताना एकच ओटा दिसतोय, पण ते याच्यामध्ये 11 स्थान आहेत. एकंदरीत 11 ओटे एकंदरीत. याच्या मागे जेव्हा आपण औसेचा गुंफा पाहतो, औसेच्या संदर्भात औसेचं स्थान वंदन करताना आपल्याला औसा काय होती, कोण होती, तिचं काय वर्तन होतं, ते औसेचं स्थान वंदन केल्यावर आपल्याला लक्षात येतं. तसं खालचे स्थान वंदन करताना जिथे स्वामींनी अहिंसेचं निरूपण केलं, समोर गेलं भट्टा उदर व्यथा निवारण, भट्टांना जो व्यथा निर्माण झाली त्यांच्या कर्मार्जकत्वानुसार ती परमेश्वरांनी कशी दूर केली, ती स्थान वंदन केल्यानंतर तुम्हाला त्याचं महत्त्व कळेल
की आपल्या जीवनामध्ये जे काही येडापिडा आहेत त्या दूर व्हाव्यात, परमेश्वराने ते दुःख दूर करावं, ते स्थानवंदन केल्यानंतर आपल्या ते लक्षात येईल. पुढे तिकडे गणपत आपयोचे आहे, दायंबासांचं चरित्र आहे, आधाड तरुण निरोपण, भोगनारायणाच्या मंदिरामध्ये मासोपवासिनीची अवधता भेटी नाकारलेले आहे, इंद्रभट्टाचा उपार तिथे स्वीकार केलेला आहे. वेगवेगळे लीळा वेगवेगळ्या स्थानाच्या वेगवेगळ्या, वर प्रविष्ट स्त्री तारणे, नाथोबा भट्ट पुरी तारणे, पुरी पोहविणे, असे वेगवेगळ्या संदर्भातले स्थान आहेत, त्या त्या स्थानाची लीळा. आपणही बहुसंसाराच्या चक्रात गटांगळ्या खातोय. हा समुद्र आहे, संसार रूपी हा समुद्र आहे. या समुद्रामध्ये लई गटांगळ्या बसतात, लई लाटा उसळतात आणि तितक्या गटांगळ्या नाकातोंडात पाणी जाते. आपल्या संसार चालवताना खूप गटांगळे बसतात आपल्याला, त्याच्यातून वाचायचंय, हा संसार तरुण जायचंय. देवाजवळ आपण तशी प्रार्थना केली पाहिजे, त्या स्थानाजवळ उभं राहून आपणही देवाजवळ तशी याचना केली पाहिजे. जसं त्यांना तारलं परमेश्वरात, नातोवासाला तू तारलंस, त्या स्त्रीला तारलंस, तसं मला सुद्धा या संसाररूपी सागरामधून मला सुद्धा अलगत वर घे. मी आता इथपर्यंत अखंड डुबलोय, बुडालोय आता मी अखंड याच्यामध्ये, या संसाराच्या याच्यात आलयात, मला याच्यातून आता तू वर काढ, मला वाचव. ही याचना ती प्रार्थना त्या स्थानावर गेल्यानंतर आपल्या लक्षात येईल. असे अनेक लीळांचे वेगवेगळे स्थान आहेत. म्हणून स्थानांचं डावल न करू नये, साधकाचं डावल न करू नये, साधनवंताचं डावल न करू नये. कोण कशा पातळीचा, कोण कशा योग्यतेचा असेल, बाह्य स्वरूपावरून आपण ठरवू शकत नाही. बाह्यांगावून आपल्याला तिची काय योग्यता आहे ही लक्षात येणार नाही. म्हणून आवर्जून आपण त्याला निदान दंडवत तरी केला पाहिजे. नाही काही तर निदान दंडवत तरी करा. या दोन शब्दामध्ये सुद्धा प्रचंड ताकद आहे. पण दंडवत म्हणजे सरेंडर होणे, शरण जाणे. दंड म्हणजे काठी आणि वत म्हणजे प्रमाणे. काठी जमिनीवर पडल्यावर कुठे वेडी वाकडी होत नाही, ती सरळ पडते. तसं सरळ सरळ शरण जाणे. कुठे मनामध्ये किंतु परंतु, मनामध्ये संशय, वाकडेपणा, विकार, वासना काही न ठेवता सर्व भावे, बस सर्व भावे तुझा दास, जे म्हणसाल ती मान्य, जे म्हणसाल ती योग्य. या वृत्तीने दंडवत करणे म्हणजे कुठेही मनामध्ये पेच न ठेवता, कुठे आढी न ठेवता सरळ श्रद्धेने नमस्कार करणे. मग वृद्धा संगमा जोगेश्वरी हुणे खडकाळी आले. आणि पैठण भरून वृद्धा संगम, ज्या संगमावर बाईसेने आपलं नदीत उडी टाकून देह संपवला ते ठिकाण, तिथून जोगेश्वरी आणि तिथून खडकुली, जोगेश्वरून खडकुली या ठिकाणी आचार्य भक्तिजनासहित आलेत, ज्या ठिकाणी आचार्यांचं अनुसरण घडलेलं आहे, खडकुली. मग पेहरा संगमा प्रवरा संगम, वचिष्ठ देवाची गुंफा, तिथे आले. नेऊर गावे होणे छिन्न पापाशी आले. नेऊर गाव गदो नायकाचं, तिथून कुठे आले? छिन्न पापाशी आले. हे छिन्न पाप, जिथे पूर्ण जीवाच्या पापाचा छिन्न विच्छिन्न केल्या जातं, जीवाच्या ठिकाणी असलेले सर्व मळकर्म परमेश्वराने इथे चिंतन करून छेदले, भेदले, नासले. त्याला म्हणलेले छिन्न करणे, विच्छिन्न करणं. जीवाच्या ठिकाणी जे काही आहेत दोष, त्या सर्वांचं क्षालन करणं, म्हणून छिन्न स्थळी. जीवाच्या ठिकाणी जे जे दोषरूप कर्म आहे, जे जे दोषरूप मळ आहेत, त्या सर्वांचंच कर्माचे चिन्ह पिंडस्थेवर, मळाचे चिन्ह जीव स्वरूपावर, याचा नाश करणे आणि शुद्ध करणे ही छिन्न पापी. छिन्न पाप म्हणजे पापाचं छिन्न विच्छिन्न करणारं हे ठिकाण आहे. म्हणून विशेषत्वाने इथे अभिमान आहे या स्थानावर. इथे बसून परमेश्वराचा विरह भावा, परमेश्वरासाठी आपल्या ठिकाणी जे जे काही दोष आहेत त्याचा अनुताप करा, निर्वेद करा, अनुशोच करा. आणि निर्वेद, अनुताप, अनुशोच, आर्त, तोच व्हावा, तोच भेटावा, यासाठीचं दुःख करा या ठिकाणावर, छिन्नस्थळीवर. तर आपल्या जीवनातले सर्व पापताप दूर होतील.
छिन्नस्थळी मुख्य सकळ स्थाने नमस्करिली. छिन्नस्थळी मुख्य करून जेवढे स्थान, सर्व स्थान जेवढेही दिसतात आपल्याला, याहीपेक्षा आणखी काही स्थानं असतील त्या काळखंडात, बरेचसे गर्दळलेले आहेत, ते सर्व स्थानांचा आचार्यांनी वंदन केलेलं आहे. छिन्नस्थळीसी नावेक बैसले मग निघाले. छिन्नस्थळी व जवळ काही वेळ थांबले आचार्य भक्तिजनासहित आणि नंतर निघाले आणि मग गावामध्ये गेलेले. पुढची स्मृती सांगते. बाई देवोबा प्रसाद ग्रहणीयती दुःख निराकरणे. बाई देव जे आचार्यांच्या समवेत वृद्धपुरून स्वामी आचार्यांच्या समवेत आलेले आहेत, बाईदेव व्यास, ज्यांनी ह्या डोमेग्रामचं विशेष महत्व वर्णन केलेलं आहे, बाईदेव व्यास. मग भट्टोबास समस्ता शिष्या सहित डोमेग्रामांतू आले. भट्टोबा समस्त शिष्यासहित आज स्वामींच्या सन्निधानातले भक्त आणि नंतर आचार्यांच्या जवळ अनुसरलेले साधक, त्यांची शिष्य, त्या सर्वांच्या समवेत आचार्य डोमेग्रामांत, डोमेग्राम गावामध्ये गेले. जगतीचा दारवंठा दंडवत घातले. प्रवेश जे रेमनायकाचा आवार आहे, जे प्रवेशद्वार आहे, जसा माहीम भट्टांनी किंवा आमच्या स्वामींनी परमेश्वर पूर पाहिल्याबरोबर घाला घाला दंडवते, परमेश्वर पुराचे कळस दिसता क्षणीच देवाने दंडवत घातली स्वतःही आणि भक्तजनालाही दंडवत घालायला लावली. आमच्या माईम भट्टानं सुद्धा त्या मातंगाने श्रीप्रभू बाबा कुठे आहेत त्यांनी ओळखत नव्हते. माईम भट्ट जाणत नव्हते श्रीप्रभू बाबा कोण आहेत, कसे आहेत. त्यांनी विचारलं माईम भट्टाने, डोक्यावर गुळाची दुरडी आहे, श्रीप्रभू बाबांना गुळ आवडतो हे माहीत असल्यामुळे विचारून गुळ घेतलेले 16 दामाचा, आणि ती 16 दामाचा गुळ घेऊन माईम भट्ट वृद्धपूरला गेलेले आहेत. आणि विचारले त्यांनी, ते भेट झाली मातंगाची. त्याला विचारलं श्रीप्रभू बाबा कुठे आहेत. त्यांनी श्रीप्रभू बाबा कुठे आहेत ते सांगितलंय माईम भट्टांना. माईम भट्टांनी पहिले 5 दंडवत त्या मातंगाला घातलेले. लक्षात घ्या, जो षडशास्त्र संपन्न ब्राह्मण, ज्याच्या पायावर महाराष्ट्रातल्या सगळ्या पंडितांनी नमस्कार केले, सगळे झुकले, त्याच्या समोर हार कबूल केली, सर्व पंडित पराभूत झाले ज्या माईम भट्टासमोर. आणि तो माईम भट्ट त्या मातंगाला 5 नमस्कार घालतोय. का घालतोय? तर त्यांनी मला देव दाखविला, मातंगाने मला देव दाखविला, म्हणून त्या मातंगाला माईम भट्टाने 5 दंडवत घातले. लक्षात ठेवा. काही पाहिलं नाही त्यांनी, कोणती जात आहे, कोणता वर्ण आहे, काय योग्यता आहे, काय अयोग्यता आहे, काही पाहिलेलं नाही. फक्त मला यांनी देव दाखवला, म्हणून त्या मातंगाला 5 दंडवत घातले. लक्षात ठेवा. म्हणून कोणी व्यक्ती कसा असेल, जर त्याने आपल्याला स्थानाचा रस्ता दाखवला, त्याने आपल्याला मार्गाचा रस्ता दाखवला, त्याने आपल्याला गुरुचा रस्ता दाखवला, तर त्या माणसाची कृतज्ञता निमित्त आपण आयुष्यभर जपलं पाहिजे. ते म्हणून देव म्हणतात निमित्तमानी ज्या ज्या गोष्टीसाठी निमित्त झाला, ते निमित्त उपकार आपण आपल्या आयुष्यामध्ये कधी विसरू नये, कधीच आपण सोडू नये. लक्षात ठेवा. आपण 5-5 मिनिटाला इतकं वैफल्यग्रस्त बोलत असतो, इतकं चुकीचं वर्तन करत असतो. ज्यांनी आपल्याला उपकार झाले, आपले उपकार वर्तले, ज्याने आपल्याला मार्ग दाखवला, ज्याने आपल्याला धर्म शिकवला, ज्याने आपल्याला ओढबज शिकवली, ज्याने आपल्याला आहे त्या स्थितीत स्वीकारलं, त्याही निमित्त उपकारांच्या बद्दल आपल्या मनामध्ये श्रद्धा राहत नाही. काहीतरी आदवा तद्वा आपण शब्द वापरत असतो, काहीतरी चुकीचं वर्तन आपण करत असतो. हे शास्त्र विहित नाही, परमेश्वराला हे विहित नाही. परमेश्वर म्हणतात की ज्यांनी जो निमित्त आहे, ज्या ज्या चांगल्या गोष्टीसाठी, त्याचं निमित्ताचे उपकार तुम्ही शेवटपर्यंत माना. कारण जीव स्वार्थी आहे. स्वार्थामुळेच मनोभंग होतात, स्वार्थामुळेच वादविवाद होतात, स्वार्थामुळे जीवाचा स्वभाव येतो. तसं होऊ देऊ नका असं देवाला म्हणायचं. तसं काही होऊ देऊ नका. म्हणून
इथे जगतीचा दारवंठा दंडवत घातले तर माझा स्वामी, माझा साधनदाता या ठिकाणी राहिलाय. इथे बसून माझ्या ठिकाणी जेवढ्या म्हणून अयोग्यता होत्या, जेवढे म्हणून मी दोष जोडलेले होते, जेवढे म्हणून माझी अपात्रता माझ्या ठिकाणी निष्पन्न झालेल्या होत्या अनुसरणापूर्वीच्या, ते सगळे दोष स्वामींनी आचार्यांचे विशेषत्वाने डोमेग्राम येथे कर्म करून क्रिया करून छेदलेले, नाचलेले आणि त्यांना योग्य केलेलं आहे. ते सर्व आचार्यांनी आठवलेलं आहे. आचार्यांनी त्या सर्व घटना आठवलेल्या आहेत की माझ्या ठिकाणी काय अयोग्यता होती, मी कसा होतो, मी कसा किती याने दोषाने भरलेलो आहे आणि मी काय काय जोडलेलं आहे अनुसरणापूर्वी, ते सर्व आठवून आचार्य तिथे ते स्थान पाहिल्याबरोबर आचार्य त्या भावनेने, त्या विचाराने त्या ठिकाणी त्या स्थानाचं वंदन करते. तैसेच पूर्वाभिमुख मठाले, पूर्वमुख बाजूला जो राजमठ, राजमठाचं तोंड पूर्व बाजूला आहे, त्या ठिकाणी आले. तो तेत पूर्वे गोसावे भीतभंगीची चिऱ्यावरी पीक घातली होती. त्या मठातून मध्ये गेल्यावर प्रसन्न मठाच्या बाजूला जी खिडकी, भीतभिंग, भिंतीला असलेली खिडकी, भीतभिंगी म्हणजे झरोखा, ज्याच्यातून प्रकाश मध्ये येतो, झरोखा उजेडाचा, त्याला म्हणलेलं भीतभिंगी. ती खिडकी, त्या खिडकीमध्ये मी स्वामींनी पान खाऊन पीक टाकलेली आहे आणि ती पीक त्या ठिकाणी स्वामींच्या याची जी स्वामींच्या संदर्भामध्ये विवेचन आहे की अनेक साधकांनी ती पीक घेतली. स्वामींनी मना केलेला आहे की तुम्ही घेऊ नका. जर घेतली श्रद्धेने तर हाडाच्या म्हणजे जे हाडाला चिटकलेले जेवढे म्हणून दोष आहेत ते सर्व निघून जातील आणि तुम्ही पवित्र होसाल. पण जर विकार निर्माण झाला तर मात्र दोष लागेल. विकल्प जर निर्माण झाला तर तुम्हाला दोष लागेल, मग तुम्ही घेऊ नका असं म्हणलेलं आहे. परंतु साधन, जो साधक आहे तो त्या श्रद्धेने ती पीक घेतोय की परमेश्वराची ती पीक आहे. हाडा गुतल्या याचे सगळे दोष दूर होतील, हाडा गदल्या पापाचे पुरस्चरण होय, असे शब्द स्वामींच्या मुखातले. ती खिडकी आहे तिथे, आणि त्या पीक टाकल्यानंतर त्याच्यामध्ये जे वेलदोडे आहेत, लवंग आहेत, ते रोप तिथे उगवलेले आहेत. त्या पिकेत एवढं सामर्थ्य आहे त्या पिकेमध्ये. ते भट्टोवासी मदभिक्की भीतभिंगीची चिऱ्यावरी पीक घातली होती. ते भट्टोबासी देखिली, आणि भट्टोबास त्यावेळेला तिथे हजर होते. ती घटना घडत असताना, तो प्रसंग घडत असताना त्यांना माहित होतं की याच्यात काय सामर्थ्य. आन थोर दुःख झाले. ते दृश्य पाहून अत्यंत दुःख झालं की काय त्या साधनदात्याने काय हे निरूपण केलं त्यावेळेला त्यांनी पीक घेत असताना, आणि या पिकेचं काय महत्व आहे, काय त्याचं वर्णन केलेलं आहे ते आठवलं त्यांनी, आणि त्यांना खूप दुःख झालं. आता तो परमेश्वर चालता बोलता स्वांगे आचरण करणारा श्री चक्रधर स्वामी इथे आता प्रत्यक्ष नाही, फक्त उरलेल्या आता आठवणी आहेत. तसं आपल्या घरामध्ये एखाद्या व्यक्तीची आठवण म्हणून, स्मृती म्हणून एखादी वस्तू जरी पाहिली, त्या व्यक्तीने वापरात गेलेली, तरी ती वस्तू पाहूनही आपल्याला गहिवरून येतं. त्याची पूर्ण चित्रपट आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. ती वस्तू पाहिल्याबरोबर, ती वस्तू त्या व्यक्तीने वापरलेली किंवा त्याने आपल्याला प्रेमपूर्वक दिलेली, तो व्यक्ती आज समोर नाहीये, हयात नाहीये, ते पाहून जे दुःख विरह आपल्याला भरतो, ती अवस्था आचार्यांची त्या ठिकाणी निर्माण झालेली की ज्या साधनदात्याने हे सर्व देत असताना पीक टाकल्यानंतर काय वाक्य वापरले, काय लीळा त्यावेळेला घडलेली आहे, तो प्रसंग डोळ्यासमोर उभा केलेला आहे. आणि आचार्य दुःखी झालेले आहेत. आणि निवळ दुःखी झाले नाही तर ते मुख लावले, त्या चिरेवर आपलं तोंड लावलेले, जीभ लावलेली आहे. आता वास्तविक तिथे आता ती पीक नाहीये, तरी सुद्धा ती श्रद्धा, त्या श्रद्धेने की प्रत्यक्ष स्वामींची पीक आता तिथे आहे, हा भाव ठेवून आचार्यांनी आपली मूक जीभ त्या दगडाला, त्या शिळेला लावलेली आहे. आणि प्रसाद घेतला.
प्रसाद म्हणून त्या चिरेला स्पर्श केलेला आहे आणि प्रसाद म्हणूनच तो घेतलाय. आता आहे श्रद्धा. तो बाईदेव भास आले, त्यांनी तो प्रसंग पाहिला. बाईदेव भासांनी हे कै भट्टोभासाशी अनुसरले होते ते नेणजे. हे बाईदेव व्यास कधी भट्टोभासांच्या जवळ अनुसरलेले होते हे माहीत नाही, पण त्यांनी आपले गुरु त्या ठिकाणी जी कृती करतायत ते पाहिलं दृश्य. आणि भट्टोभासी तथापिकेचे ज्ञान केले. त्यांनी विचारलं आचार्यांना, तुम्ही असं का केलं? की इथे हा पाषाण, ही खिडकी आहे, इथे काहीच नसताना तुम्ही या शेळेवर तोंड ठेवून तिथे तुम्ही जिभेने चाटलं, नेमकं काय आहे, नेमकं त्याचं काय महत्व आहे? बाईदेव व्यास आचार्यांना विचारतायत. आणि मग आचार्यांनी त्या प्रसंगाचं, त्या लेळेचं बाईदेव व्यासांना ज्ञान केलेलं आहे. त्याचं ज्ञान केलं, त्यानं महत्व सांगितलेलं आहे की आम्ही का तिथे जीभ टेकवली, का ती चाटलेलं आहे. हे घ्या गा बाई द्या गोसाव्याच्या प्रसादाची पी. हे बाईदेव व्यास हो, ही प्रसादाची पीक आहे स्वामींच्या. इथे स्वामी या बसून या ओट्यावर उंच मठाच्या इथे पीक टाकत असत आणि ती प्रसाद म्हणून जे साधक आहेत ते घेत असत. ते देखोन बाई देवबासी भूमीवरी आपणिया घातले. आणि ते ऐकूनच, तो निवळ प्रसंग ऐकून आचार्यांची ती ओघवती वाणी, सांगण्याची हातोटी आणि आचार्यांच्या वाणीमध्ये असलेली ताकद, आणि परमेश्वराच्या मुखातले प्रत्येक शब्द आहेत त्यामुळे त्या वाणीला विशेषत्वाने धार आलेले. त्या वाणीमध्ये एवढं माधुर्य आहे आणि एवढं सामर्थ्य आहे. ते ऐकून बाईदेव व्यास द्रवले आणि त्यांना विरह भरला. ते स्वतःला सांभाळू शकले नाही आणि त्यांनी आपलं अंग धरणीवर टाकलेलं आहे तो निवळ प्रसंग ऐकून. आणि ते सगळं पाहून अवघे अधिक दुःख झाले. जे सोबत भक्तजन होते त्यांना सुद्धा प्रचंड दुःख झालेलं आहे की जो परमेश्वर साधनदाता, काय लीळा त्याने केल्या. आणि जो कोणी सदैवाचा भाग्याचा असलेला तो जीव आहे त्याला परमेश्वराचं सन्निधानही लाभलं आणि परमेश्वराचं तो उच्चिष्ट प्रसादही लाभला. आपण तसे कर्मजरट, अभागी, वंचक, काय काय नसेल तेवढे उपमा लावले तरी आपण तिथे कमी पडू. इतक्या अधोगतीने, इतक्या याच्यात आपण या कलियुगात जन्माला आलो. मुळात आधम युगात जन्म होणं हेच पहिले आपलं जोडलेली कर्मचार्जकत्व आहे. कारण कलियुगी जन्ममात्रे चौकडी. ज्याचा कलियुगात जन्म झाला त्याला 60 लाख वर्षाचे नरक ठरलेलेच आहे. तुम्ही करा नाही ते नका करू पाहिजे. 60 लाख वर्ष नरक तुम्हाला भोगावेच लागते, फक्त जन्म झाला तरी कलियुगात. लक्षात ठेवा, कारण हे अधम युग आहे. तुम्ही आम्ही इथं बसलेले प्रत्येक म्हणाल की मी काहीच केलं नाही, मी तर कोणतं चुकीचं कर्म केलेलं नाहीये, मग मला 60 लाख वर्षाचं नरक कसं? तर तुम्ही या युगात जन्माला येणं हेच नरक आहे. कारण प्रत्येक सृष्टी परमेश्वराशी द्रोह करत आपण आलो म्हणून कलियुगात जन्म झाला. लक्षात ठेवा, ईश्वराने सांगितलेलं जर वर्तन आपण पहिलेच केलं असतं, त्रेतयुगात केलं असतं, द्वापरयुगात केलं असतं, तर तिथेच आपला उद्धार झाला असता. पण तो परमेश्वराच्या ज्ञानाशी आपण द्रोह करत आलो, त्याच्या विरुद्ध वागल्यामुळे आपला जन्म कलियुगात झालेला आहे. लक्षात ठेवा, म्हणून कलियुगात जो जन्माला आला त्याला 60 लाख वर्षाचे नरक भोगावेच लागतात. आणि याच्यातून जर वाचायचं असेल, याच्यातून जर आपण पहिलंपार जायचं असेल तर परमेश्वराला शरण गेल्याशिवाय तर नोपाय नाही. चौकडी जर वाचवायची असेल, युगाप्री धर्मानुष्ठानवंता कृतयुगी जन्म. 4 युगाच्या धर्मावर विपरीत होऊन जो परमेश्वर मार्गाचा धर्माचरण करेल त्याला चौकडी चुकेल. आचरण केलं तर बरं का, तुम्ही म्हणसाल आम्ही उपदेश घेतला आणि आम्ही तरुण जाऊ, असं होणार नाही. आता सांगतो, पहिले लक्षात ठेवा. नुसते कानात मंत्र फुकून घेतले आणि कधी त्याचं उच्चारण नाही, कधी नामस्मरण नाही, कधी पारायण नाही, कधी निधध्यासन नाही, कधी आरती नाही, कधी देवपूजा नाही, कधी दंडवत नाही, कुठे मार्गात जाणं नाही, स्थानबंधन नाही, तीर्थाला जाणं नाही, क्रिया नाही, काही चुकणार नाही. सगळं भोगावं लागेल. लक्षात ठेवा, हे जर चुकवायचं असेल तर क्रिया कराव्या लागतील, नामस्मरण करावं लागेल, तीर्थवंदन करावं लागेल,
प्रसाद वंदन करावं लागेल, ज्ञानी या सत्पुरुषाची भेट घ्यावी लागेल, अधिकरणाजवळ जावं लागेल, परमार्गामध्ये जावं लागेल, आपल्या जवळ असलेली अपात्रता दूर करावी लागेल, अनुताप अनुशोच निर्वेद करावा लागेल. याच्याशिवाय नाही. बाई क्रियेशी अनुताप पुरशरण, झालेल्या चुकीचं पश्चाताप करणं, प्रायश्चित घेणं, त्याला म्हणलेले अनुताप. प्रस्तुत कर्मदे कोण पोळणे तो अनुताप. प्रस्तुत कर्म वर्तमान काळामध्ये ज्या चुका होतात त्या क्रियेचं दुःख करणं आणि लगेच प्रायश्चित घेणं त्याला म्हणलेले अनुताप. निर्वेद जे जे मागं घडलं कळण्याच्या अगोदर त्या वारीचं दुःख करणे त्याला म्हणलेले निर्वेद. म्हणजे भूतकाळात ज्या गोष्टी घडल्या आपल्याकडून चुकीच्या त्याचं सुद्धा प्रायश्चित घ्यावं लागतं. आणि अनुशोच भविष्यात माझ्याकडून आता कोणती चुकीची क्रिया घडू नये, कुठलं चुकीचं वर्तन माझ्या हातून घडू नये, या वारीचं दुःख करणं म्हणजे अनुशोच. आणि शेवटी आहे सर्व करून काय परमेश्वर प्राप्तीसाठी आर्त. तोच व्हावा तोच भेटावा. चांगली पंगत मिळाली झालो खुश, चांगले वस्त्र मिळालं झालो खुश, चांगली दक्षिणी मिळाली झालो खुश, चांगला मार्ग मिळाला झालो खुश. याच्यात जर समाधान मानलं तरी आपण मागे आलोच फक्त देवासाठी. देवच मिळाला पाहिजे, बाकीच्या गोष्टीमध्ये काही तथ्य नाही. देवाशिवाय दुसरं काही नाही. त्याची उत्कंठा. जसं ते पोळले सुने असे जळक लाकूड त्या स्त्रीने फेकून मारलेले चुलीतलं, त्याला का टोपल्यातली भाकर पळवली. कुत्र्याची चूक आहे, फक्त टोपल्यातली भाकर पळवली त्याने. या स्त्रीने चुलीजवळ ती बसलेली आहे, चुलीत जळक लाकूड आहे, ते लाकूड चुलीच्या बाहेर काढल्याने त्या कुत्र्याला फेकून मारलेले. त्याच्या मस्तकामध्ये ते जळक लाकूड लागलेलं आहे आणि ते पोळलेलं आहे. इतका चटका बसलेला आहे, वरून मार बसलेला आहे त्या कुत्र्याला. ते सैरा वैरा धावतंय, वळचणी खाली गे, कलवडा अंतरी गे, चिखलामध्ये जाऊन बसतं, पाण्यामध्ये जाऊन बसतं, सावलीला जाऊन बसतं, पण वेदना इतकी आहेत की त्याला चैन नाहीये. ते पळतंय, सारखं पळतंय. ते दुःख विसरण्यासाठी, तो ताप दूर होण्यासाठी. तसं त्या श्वानाप्रमाणे हा साधक जो आहे ईश्वराचा असा पोळला पाहिजे. वळचणी खाली रेगणे, कलवडांत रेगणे म्हणजे लौकिक सुख. जे सुख आपल्याला इथं मिळतात लौकिक, त्या सुखामध्ये रममान न होता, त्याच्यात सुख न मानता देव भेटला नाही बाकी सगळं भेटले. मला काय देव भेटला नाही बाकी सर्व भेटलं, या वारीचं दुःख करणं. ज्यासाठी हा देह दिला, ज्यासाठी मनुष्य देह मला मिळाला, देव प्राप्त करण्यासाठी मिळालेला आहे. बाकी लौकिक जीवनातल्या फापड पसाऱ्यासाठी हा देह ईश्वराने कदापि मला दिलेला नाही. असे अनेक जन्म वाया गेलेत. हा जन्म तरी लेखी लागला पाहिजे. जोपर्यंत तो भेटत नाही तोपर्यंत सुखी न राहणे, सुख न मानून घेणे, तळमळ करणे, सतत चिंता करत राहणे. देव भेटला पाहिजे, कोणत्या क्रियेने भेटेल, कोणत्या विधीने भेटेल, ही उत्कंठा सतत करत राहणे, त्याला म्हणलेले आर्त. त्या प्रक्रियेवर जाणे, त्या स्थितीवर जाणे, तर देव भेटेल. म्हणून त्या वारीचं सतत तळमळ. ती अवस्था बायदेव व्यासांची झालेली, फक्त ऐकून. त्यांनी बिचाऱ्याने काही पाहिलेलं नाहीये देवाला बी, फक्त ते आचार्यांनी आपल्या गुरूंनी केलेली ती कृती आहे आणि ती पाहून आणि ते महत्व ऐकूनच ते धरणीवर पडले बायदेव व्यास. तेवीच बायदेव बा प्रसाद घेती. आणि अशा अवस्थेत त्यांनी सुद्धा ती शिळा तो पाषाण चाटलेला आहे आपल्या जिभेने, आणि इतका चाटलाय मूक सोलले. नुसता चाटला नाही तर तोंड सगळं सोलून निघलं. त्या श्रद्धेने तो दगड त्यांनी चाटलेला आहे. हे ओटे सोडले, जिभही सोललेली. फक्त अपार श्रद्धा, अपार ईश्वराबद्दलचा असलेला अनुराग. भट्टोबासी वारिले. भट्टोबासांनी मना केलं, संबोखिले, समजूत घातली. भट्टोबासी म्हणे तले नको गा बाई देया.
तुम्ही असं वर्तन करू नका, तुम्ही असं वागू नका. दुःखे अंतःकरण जाई, असं जर दुःख तुम्ही जर केलं तर अंतःकरण जाई. जो भाव आहे, जो स्मृती आहे, ती स्मृती भ्रंश होईल. स्मृती भ्रंश होईल. विरहामध्ये मनुष्य स्वतःला सांभाळू शकत नाही. दुःखामध्ये मनुष्य स्वतःला सांभाळू शकत नाही. काय करतो आणि काय काय नाही करायला पाहिजे हे त्याला त्या दुःखामध्ये, दुःख आवेगामध्ये समजत नाही. तशी अवस्था तुमची होऊ नये म्हणून हाती धरुणी उठविले. म्हणून स्वतः आचार्यांनी पायदेवाच्यांना हाताला धरून उठवलेलं आहे. मग दोन्ही मठ नमस्कारिले. आणि दोन्ही मठ, उंच मठ आणि राजमठ, दोन्हीही नमस्कार केलेले आहेत. राजमठे सप्तरात्र घालणे. आणि राजमठामध्ये सर्व भक्ती परिवारासहित, शिष्यासहित आचार्य 7 दिवस त्या ठिकाणी राहिलेले आहेत. तर ती दिनचर्या काय कशी होती? मग समस्ता सहित छिन्नस्थळीये विजन करीती. सकाळी उठल्यानंतर प्रातर्विधीचं सगळे विधी आटोपल्यानंतर सर्व भक्तिजनासहित आचार्य छिन्नस्थळीवर यायचे विजनासाठी. विजन म्हणजे चिंतन, मनन, निधध्यासन, स्मरण करणे. त्या क्रियेला म्हटलेलं आहे विजन. चरित्रात अनेक वेळा शब्द येतो विजन. आपण विजन म्हणजे नेमकं काय बाबा, काय प्रकारे विजन म्हणजे? विजन म्हणजे आज स्वामी जे शास्त्र निरूपण करत असत भक्तिजनांना पहाटे किंवा प्रातःकाळचा पूजावसर झाल्यानंतर ते जे निरूपण केलेलं आहे, ते निरूपण चिंतन करणे, मनन करणे, निधध्यासन करणे, स्मरण करणे, त्या प्रक्रियेला म्हटलेले विजन. देव सुद्धा भक्तिजनासमवेत विजनासाठी यायचे. बाधा ठाणे किंवा देगावी भिक्षा करीती. नित्यविधी 7 साधकाच्या, अनुसरलेल्या साधकाच्या 7 नित्यविधी आहेत. आटन, विजन, भिक्षा, भोजन, स्थान, प्रसाद, सेवा. दिवसभरात एक तरी प्रसाद वंदन झाला पाहिजे. साधकाची, साधनवंताची, अधिकरणाची किंवा स्थानाची सेवा घडली पाहिजे. आटन, नित्याटन, दररोज फिरलं पाहिजे. भिक्षा मागूनच भोजन केलं पाहिजे. विजन, जे शास्त्र घेतलं त्याचं निधध्यासन केलं पाहिजे. भिक्षा मागून नदीतीरी भोजन केलं पाहिजे. स्थान नमस्कार केलं पाहिजे. दररोज एक तरी स्थान नमस्कारायला मिळायला पाहिजे अनुसरलेल्या साधकाला. प्रसाद वंदन करायला मिळायला पाहिजे आणि सेवाही घडली पाहिजे. असे नित्यविधी साधकाचे आहेत, अनुसरलेले साधकाचे. म्हणून भिक्षा मागायचे, विजनही करायचे आणि गोदावरीच्या पात्रावर खडकाला बसून जेवण करायचे. भिक्षेला कुठे जायचे? एक तर देगावला, नाही तर बादाठाणला. तिथं भिक्षा मागायचे आणि नदी तीरावर येऊन जेवण करायचे. वेळेचा राजमठे निद्रा करीती. आणि संध्याकाळी राजमठामध्ये येऊन निद्रा करायची, विश्रांती करायची. ऐसे सप्तरात्र घातले. अशा 7 रात्री भक्तिजनासहित आचार्यांनी राजमठामध्ये घातलेले. श्री प्रभूंनी आपला अवतार कार्य संपवल्यानंतर, कारण 14 वर्ष तर हे सगळे तिकडेच राहिले रुद्रपूरला, इकडे गंगा तीराला आलेच नाही. 14 वर्षानंतरच आले आचार्य भक्तिजनासहित गंगा तीरावर. उंबरवट काढुने तीर्थत्रय करणे. जो उंच मठाचा, राजमठाचा उंबरवट आहे, उंबरवट म्हणजे जी चौकट आहे लाकडी, त्या लाकडी चौकटीचा खालचा जो उंबरा आहे तो उंबरवट म्हणजे उंबरा. आणि त्यावेळेला उंबराच्या झाडाची चौकट होती म्हणून तो उंबरवट आहे. उंबराच्या झाडाची ती चौकट आहे. आचार्य शाळे दिस तर मठांत उंबरा उशसे करो निजेती. आणि इतर 2 ऋतूमध्ये आचार्य बाहेर झोपायचे. फक्त हिवाळ्यामध्ये ते उंबरा उशिशे करून त्याच उंबऱ्यावर
तो उमरा म्हणजे उशी, आणि आचार्य ते उमरा उशीला करून त्या ठिकाणी झोपत असत. आणि आमचे देव सकाळी उठले, प्रातर्विधीला बाहेर निघले की पहिले आचार्यांच्या छातीवर आपलं श्रीचरण ठेवायचे. आचार्य ती सोडून शकती मोमे देती, कदाचित बाईसा म्हणती सोडी सोडी नाग देया बावासी, उशीर होत वासी पर सोडू न शकती. आचार्यांच्या छातीवर आमच्या स्वामींनी जो श्रीचरण ठेवला, त्यानंतर त्यांना जो काही आनंद होत होता, त्या आनंदामुळे आचार्य स्वामींचा श्रीचरण सोडत नसत. देव वाडवेळ उभे राहते, 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं, 20 मिनिटं एका पायावर देव उभे राहायचे. जोपर्यंत आचार्य तो पाय सोडत नाहीत तोपर्यंत देव एकाच पायावर उभे राहायचे. बाईसा विनंती करायची आचार्यांना, सोडी सोडी नाग देया बाबाशी, उशीर होत असे का बाबाचा पाय आवटळला असे, तो उशीर होतोय किंवा कळ लागली पायाला तर तरी सोड. आणि आचार्य अलंकरिती त्या पायाला नमस्कार करायचे, पायाचे मुके घ्यायचे, मोमे देते. इतका आनंद आचार्यांना त्या क्रियेने होत असायचं. काय सदैवाचं भाग्याचा जीव असेल तुम्ही विचार करा. वस्तू संबंधे जडा जडा भले, परमेश्वर प्रत्यक्ष आपल्या वक्षस्थळावर पाय ठेवतोय किंवा स्पर्श करतोय, संबंध देतोय. काय भाग्य असेल, आचार्यांचा काय अधिकार असेल विचार करा. आपण मागूनही आपल्याला काहीच मिळत नाही, आपल्याला अधिकाराची सेवा करायची संधी मिळत नाही. प्रत्यक्ष परमेश्वर आहे, तोही उभयदृश्य अवतार आहे. त्या परमेश्वराचं चरण धरण्याचं, त्याला मोमे देण्याचं, मुके घेण्याचं भाग्य हे आचार्यांना लाभलेलं. म्हणूनच ते आचार्य आहेत. तो उमरा आहे ज्या उमऱ्यावर आचार्य झोपायचे, उमरा उशीशी करायचे, तो उमरा आहे, लक्षात ठेवा. आणि ज्या उमऱ्याला परमेश्वराचा प्रत्यही येता जाता स्पर्श होत असे, मठात जाताना, मठाच्या बाहेर येताना देवाचा स्पर्श त्या उमऱ्याला होत असे, म्हणजे ते किती पवित्र झालेलं ठिकाण आहे, तो उमरा आहे. हो ना, मग प्रत्येक मठात हा, तर हा राजमठाच्या समोरचा उमरा आहे. हा हा हा. मग कधी भट्टोबासे सुतार बोलाविला. आता ते उंबरवट जो आहे तो परमार्गाच्या उपयोगी जावा, ही आचार्यांची इच्छा आहे. आचार्यांची ती इच्छा आहे, कारण ते प्रमाण पुरुष आहेत. संप्रदायाचे परमेश्वरानंतरचे सर्वात प्रमाण पुरुष आहेत ते. आचार्यांच्या सांगण्यावरून तो उंबरवट काढलेला आहे. कोणी इतर साधनवंतांनी तो उंबरवट काढलेला नाही. आणि त्यामागचा हेतूही तितका शुद्ध आणि पवित्र आहे की तो परमार्गाच्या उपयोगी जावा, म्हणून सुताराला बोलवलेला आहे. आणि उंबरवट घडविला, आणि तो उंबरा काढून त्याचे पात्र तयार केलेले आहेत. भिक्षा पात्र तयार केलेले 3 आकाराचे, एक मोठं, एक मध्यम, एक आणखी छोटं, असे 3 पात्र तयार केलेले आचार्यांनी त्या उंबरवटाचे. मग मढू अवघाची काष्टाचा, तो सगळाच मठ काष्टाचा होता, लाकडाचा. उंबरवट तो हे काष्टाचाची होता, तो भट्टोबाशी काढिला. ते तानिक घातला, दुसरा उंबरा त्याला लावला. मग ती चौकट पडू नये म्हणून त्याला दुसरा उंबरा लावला. जो परमेश्वराच्या संबंधी गेलेला उंबरा होता तो काढून घेतला. मध्ये जयावरी श्रीचरण ठेविती, परमेश्वर ज्या उंबऱ्यावर पाय ठेवायचे तो उंबरवट. तयाचे थोरले पात्र केले भिक्षा पात्र. दोहे सेवटाच्या धाकुटिया 2 पात्रुलिया केलिया. त्याच्यातलं जे काही नंतर छोटं लाकूड उरलं असेल त्याचे छोटे पात्र तयार केले. ते आता कोणाकडे त्याच्यावर आपण नाही सांगू शकतो. उरला तयाचे मणी करून गाठे, जे देवपूजेत आपण नमस्कार करतो गाठा, त्याचे मणी तयार केले त्या उंबऱ्याच्याच लाकडाचे. उरले तयाचे मणी करून समस्ता नमस्कारा वया दिधले. आचार्यांच्या सन्निधानात जेवढे साधक होते त्यांना त्याचे मणी करून नमस्कार करण्याकरता आचार्यांनी ते काष्ट दिलेलं आहे उंबरवटाचं, उंबऱ्याचं.
आन मोठे पात्र ते आपण अंगी करिले. मोठी जे भिक्षा पात्र होतं ते आचार्यांनी स्वतः आपल्या जवळ ठेवलं. तयांत प्रसादाचा फुटा. त्या पात्रामध्ये, जे पात्र बनवलं त्या पात्रामध्ये परमेश्वराच्या उपयोगी गेलेलं जे वस्त्र आहे, फुटा म्हणजे उपर्ण, जे परमेश्वराने प्रसन्न होऊन दिलेलं होतं ते फुटा वस्त्र प्रसाद त्या पात्रामध्ये आचार्यांनी ठेवलेलं आहे. वांकी सांकळे हे अलंकार, कांबी दोन्ही जाडीचे विशेष. जे जाडी म्हणजे बसायचं वस्त्र, परमेश्वराला बसण्यासाठी बाईसा जे वस्त्र आथरत असत त्याला म्हणलेले जाडी. म्हणजे 1 पदर 2 पदर 3 पदर त्याचे घडी घालून वस्त्र बसायला टाकणे, ती जाडी. फुटा म्हणजे उपर्ण. श्री प्रभू गोसावियाची प्रसाद वस्त्रे. श्री प्रभू बाबांचे जे प्रसाद रूपी झालेले वस्त्र आहेत ते सर्व कापुराची शेण. ज्या डबीमध्ये भीमसेनी कापूर ठेवल्या जायचा, जे श्री प्रभू बाबांनी कोणती व्यथा स्वीकारलेली होती? उदरव्यथा. त्यासाठी श्री प्रभू बाबांना भीमसेनी कापुराची आवश्यकता पडायची आणि तो वेरूळला मिळायचा. आणि त्या शेंद म्हणजे त्या डबीमध्ये तो कापूर ठेवलेला असायचा, त्याला प्रत्येक श्री प्रभू बाबांचा संबंध यायचा त्या पेटीला. ती प्रसादवत झालेली आहे. ऐसे अवघे घाली ती. त्या मोठ्या पात्रामध्ये आचार्य सगळे वस्तू ठेवत असत. ते देहपर्यंत नमस्करिले. त्या सगळ्या वस्तू आचार्यांनी स्वतःचं निंब्याला स्वतःचं देह जाईपर्यंत त्या सगळ्या वस्तू दररोज ते नमस्कार करत असत. एकी पात्रुली ते चक्रपाणी बासी. मागा भट्टोबासाची नावी भिक्षा केली तैतयासी. कवीश्वर बासी दिधली. जे पंथाचे दुसरे आचार्य झाले कवीश्वर बास, त्यांनी चक्रपाणी नावाचे कोण साधक आहेत ते अनुसरले. आचार्यांच्या गेल्यानंतर त्यांना ती त्याच्यातली एक वस्तू कवीश्वर बासांनी चक्रपाणी वासांना दिलेली आहे, एक छोटी पत्र. एक कमनाजवळे आली ते नेनिजे. जे 2 छोट्या केलते, एक तर चक्रपाणी वासाकडे गेली पण एक कोणाकडे गेली त्याचं काही वर्णन नाही. येची काळी भट्टोबासी छिन्नस्थळी काढिली. आणि त्याच वेळेला छिन्नस्थळीचा सुद्धा विशेष आचार्यांनी त्यावेळेला पहिल्यांदा काढलेला आहे. या तीर्थवारचा छिन्नस्थळीचा विशेष. आणि विशेष काढण्याची प्रक्रिया त्यावेळेला जी होती, ज्यांना विशेष काढल्या गेला, देवाला विडा ठेवून महिना 2 महिने 3 महिने 4 महिनेपर्यंत तिथे स्मरण केले जायचं. आणि अलगद जो विशेष येईल निघेल आपोआप तो विशेष वंदन करण्याकरता घेतलं जायचं. त्याच्यावर कुठलीच प्रक्रिया केल्या जात नव्हती. छन्नी हातोडा घन अवजार अजिबात नाही. जे ऐते निघाले विशेष प्रसन्न होऊन परमेश्वराकडून आले तेच विशेष. ती प्रक्रिया म्हणजे परमेश्वराला प्रसन्न करून, अदृष्टाला प्रसन्न करूनच जो विशेष आला, ज्या आकाराचा आला, तो प्रसाद विशेष वंदन करण्याकरता परमार्गामध्ये आलेला आहे. छिन्नस्थळी काढिली घेतली. आणि खांब दार संका कवाडे कवनी वेळी काढिली हे निजे. मग त्या राजमठाची खांब काढली, दारशंका म्हणजे पट काढले, कवाड काढले. हे कधी काढले हे काही माहिती. डोमिग्रामच्या बऱ्याच विटा अनेक देवपूजेच्या पिढीमध्ये आहेत, खांब आहेत, काम असे अनेक वस्तू आलेल्या आहेत. पण त्या कधी आल्या याचं काही वर्णन, म्हणजे विशेष कालखंड त्याचा कधी आहे तो काही निश्चित माहीत नाही. मग ही परंपरा संप्रदायामध्ये विशेषाची कशी आली त्या स्मृतीने आपल्याला इथे सांगितलेलं आहे. ही जे भिक्षापात्र एक काष्टाचं ही गाठी जे आहेत ही कशी परमार्गामध्ये आले त्याचं या स्मृतीमध्ये आपल्याला
दिग्दर्शन झालं की आचार्यांनी छिन्नस्थळीचा विशेष त्यावेळेला काढला, खांब काढली, काय काढली, तिचे जे वर्णन आलेलं आहे ती परंपरा पुढे आलेली आहे. हाच विशेष नंतर कोणाकडे गेलेला आहे? चंदनवंदनला कोणाचं देह गेलं? दंते गोपाळबास. ती छिन्नस्थळी लक्षात ठेवा. जी आचार्यांनी काढलेली छिन्नस्थळी आहे ती छिन्नस्थळी दंते गोपाळबासाकडे गेलेली आहे ना. तेलारकर बाबांची पिढी, ते तेलारकर पिढीमध्ये ती छिन्नस्थळी आहे. हो, नाती नागायचं ती ना आचार्यांची नात होती ना. हो ना, हो ना, तिच्याकडे पण होती ना. अशीच एका कोण दुसरं कोण तिसऱ्याकडे अशी स्थलांतरित होत राहिली ही सगळे विशेष पूर्वीच्या काळामध्ये. नाही, नंतर तर आता त्यावेळेला ती एकच होता, त्यावेळेला एकच होता. पुढे विस्तार होत गेलेला आहे. आता त्याच्यावर आपण काही भाष्य नाही करू शकत. कशाचं? नाही नाही, स्मृतीत कसं येईल ते? त्यावेळेला जेवढं माई भट्टांच्या समोर जेवढं घडलं तेवढंच याच्यात येईल ना. आता हा कालखंड फार 700 वर्षाचा आहे, सगळंच कसं नमूद होईल याच्यात? समोर जेवढं घडलं तेवढंच नमूद झालं, त्यांच्या सन्निधानात जे होतं तेवढं नमूद झालं. बाकीचं याच्यात येण्याचं काही कारण नाही. फक्त ते वस्त्र, त्या वस्तू, ते काष्ट, ते लोह, तांब, पितळ, जे ज्या वस्तू त्यावेळेला ईश्वराच्या उपयोगी गेल्या त्या सगळ्या वस्तू जिकडे तिकडे नंतर विस्तारित झालेल्या आहेत. आकार त्याचे बदलत गेले, परिवार बदलत गेला, आकार बदलत गेले, यथास्थिती बदलत गेली, तसं ते वाढत गेलेले. काय ते